सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली गेलेली आहे। शरीफुल विरोधात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आलेत। शरीफुलच्या हाताचे ठसे आणि हल्ल्यासाठी वापरलेला चाकू हे सध्या पोलिसांकडे आहेत। ते ठसे जुळलेले सुद्धा आहेत। सैफच्या घरातून फॉरेन्सिक टीमने जे ठसे घेतलेले होते बोटांचे ते आणि शरीफुलच्या हाताचे ठसे हे जुळलेले आहेत। त्याच्यामुळे त्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांकडे। या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत, ज्यामुळे आज पोलीस कोठडी त्याची वाढवून मागितली गेलेली आहे आणि 29 जानेवारीपर्यंत सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा शरीफुल हा आता पोलीस कोठडीत असणार आहे। त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं, कारण त्याला जेव्हापासून ताब्यात घेतलंय तेव्हापासून आज त्याची पोलीस कोठडी संपत होती। न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी कोठडी वाढवून मागितली। शरीफुलच्या हाताचे ठसे, हल्ल्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांकडे आहे। या सगळ्याचं फिंगरप्रिंट्स मॅच झालेले आहेत असं देखील कळतंय। सैफच्या घरातून अगदी ज्या पाईपलाईनवरून चढून हा आरोपी गेला होता, हल्लेखोर गेला होता, तिथले सुद्धा ठसे पोलिसांनी घेतले होते। बाथरूममध्ये पहिल्यांदा नर्सनं त्याला पाहिलं होतं, त्या बाथरूमच्या दरवाजावर जे बोटांचे ठसे होते ते सुद्धा या शरीफुलच्या बोटांच्या ठशाशी जुळलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे पोलीस कोठडी त्याची वाढवून मागितली गेली आणि अखेर सैफ अली खानवर हल्ला करणारा जो हल्लेखोर आहे शरीफुल, त्याला आता 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे। शरीफुलच्या विरोधात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आलेले आहेत। मुख्य म्हणजे त्याच्या हाताचे ठसे, वापरलेला चाकू हे पोलिसांच्या ताब्यात आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पद्मेश, 29 तारखेपर्यंत आता पोलीस कोठडी वाढवलेली आहे, आता पुढचा तपास नेमका कुठल्या दिशेने जाऊ शकतो? नक्कीच आपण बघितलं रिद्धी, तर जो आरोपी आहे त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आपण बघू शकतो की सरकारी वकील यांनी झालेला तपास संपूर्ण त्या कोर्टामध्ये सांगितला। जी पद्मेश, तुम्हाला थोडंसं थांबवतं, या सगळ्या प्रकरणावर वकिलांची प्रतिक्रिया येते, बघूया। सैफच्या हल्लेखोराला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे। या सगळ्या प्रकरणावर वकील प्रतिक्रिया आज जो टुडे आज थोड़ा खाली गया, आगे से एक कोण आहे, हे माईक खाली घ्या थोडा, हे माईक खाली घ्या थोडा, फ्रेम मध्ये येतो माईक खाली घ्या। चलो बोलो। आज कोर्ट में पहली बात तो फर्स्ट रिमांड में सेक्शन बढ़ाने की बात की गई थी। 109 जो ऐड करने जा रहे थे पुलिस ने, वो आज ऐड नहीं किया है। बाकी उन्होंने जो इन्वेस्टिगेशन का जो प्रोग्रेस बताया, जो मेरे ख्याल से जो लास्ट टाइम जो रीज़न लिए हैं वही सेम रीज़न आज ही लिए गए हैं। ऑलरेडी उन्होंने जो वेपन है वो रिकवर कर लिया गया है और उनके जो क्लोथ्स है वो भी रिकवर कर लिए गए और जो फॉरेंसिक को जो भेजना चाहिए था उनको, उन्होंने वो सारी चीज़ें सेंड कर दी है। लेकिन जो इन्वेस्टिगेशन के पॉइंट ऑफ व्यू से जो पुलिस कस्टडी मिलनी चाहिए थी, आज कोई सफिशिएंट रीज़न नहीं था पुलिस कस्टडी मिलने के लिए, क्योंकि ऑलरेडी मैंने एक पॉइंट रेज किया है कि वेपन रिकवर एक्यूज की प्रेजेंस इज नॉट रिक्वायर्ड, बिकॉज इफ custody is when required when the accused need to be shown something, but already the investigation has been done by the police officer. Just because of the hype, the matter is so hype, it has been taken into the consideration by the court and it has given the 5 days police custody. सर, सुनावणीच्या दरम्यान आहे ते बूट आणि सरकारचा शोध घेण्यासाठी देखील पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। बूट का जो बोला गया है वो गलत है, क्योंकि देखो when he was arrested, that time the police had visited to his house and already the search has been done. During that search, entire clothes and every belongings of the accused had been seized.
and the accused was taken into the interrogation, and that time the everything has been seized. Now सिम कार्ड बद्दलही विचारलं गेलं. सिम कार्ड बद्दल तो माहिती देत नाही असं सांगितल्यानंतर काय? ते चुकीचं आहे. सिम कार्डची माहिती तो कसं काय देणार? ते जे ऑलरेडी जे सिम कार्डची माहिती आहे त्यांना जे ॲप्लिकेशन देऊ, जो नेटवर्क तो यूज करतोय त्याच्या नेटवर्क तू CDR वगैरे काढलं तर त्यांना माहीत पडतं. त्याच्यासाठी आरोपीची कस्टडीची का गरज आहे? वकील साहब, दो चीजें बताइए। एशियन लीगल को लेकर सरकारी पक्ष की तरफ से क्या दलील दी गई? सरकारी पक्ष की दलील बताइए। सरकारी पक्ष की दलील ऐसी दी गई है कि आज उनको कुछ इन्वेस्टिगेशन, जो नाइफ कहाँ से लाया है और फॉरेंसिक में उनको भेजना, और उनको और जो उसके कोई साथीदार है या नहीं है उनके पॉइंट ऑफ व्यू से इन्वेस्टिगेशन करने के लिए उनको ये दलीलें दी गई है। आपने जब एक मुद्दा उठाया कि उनके परिवार को इन्फॉर्म नहीं किया गया है, उस मुद्दे पर क्या बातचीत चर्चा हुई ये बताइए। देखो, as per the law, the first when the arrest has been done, so immediately it has to be informed to the relative or to the concerned guardian about the arrest of the person. But in this case, they had not informed anyone. सर, आपकी बातचीत हुई आरोपी से, क्या हुआ बेटी? आप जाके क्या उन्होंने इंस्ट्रक्शन? मैंने एक्यूज से अभी बात किया है और वो काफ़ी घबराए हुए हैं। आपने आरोपी से बात की है, वो काफ़ी घबराए हुए हैं और उनको सारा प्रोसीजर समझाया गया है और उनको जो जो चीज़ें बतानी थी उन्होंने बोला है कि मैंने ऐसा कुछ किया नहीं है, मैं वो नहीं हूँ, जो फुटेज वाला जो बंदा है वो मैं नहीं हूँ, मुझे फंसाया जा रहा है। उसके पूरा घटनाक्रम आपको बांग्लादेशी है सर, वो बताइए। तर आपण बघितलं नेमकं काय म्हणणं होतं ते वकिलांचं या सगळ्या संदर्भात। आरोपी अजूनही असा दावा करतोय की CCTV फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती मी नाही, अशा संदर्भात वकिलांनी आता माध्यमांशी बोलताना सांगितलंय। तर चाकू हल्ल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची चौकशी केली आणि पोलिसांनी आता सैफ अली खानचा जबाब नोंदवून घेतलाय। यावेळी सैफने हल्ला कसा झाला याची माहिती पोलिसांना दिली आहे। बघूयात नेमकं काय म्हटलेलं आहे जबाबात सैफ अली खाननं। 16 जानेवारीला पत्नी करीना आणि सैफ बेडरूममध्ये होते, तेव्हा त्यांना नर्स इलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज आला। सैफ ताबडतोब मुलाच्या खोलीत धावला, तिथे त्याला अनोळखी व्यक्ती दिसली। सैफने व्यक्तीला पकडलं, मात्र त्यानं चाकूने पाठीवर आणि हातावर वार केले। कसाबसा सैफने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेत त्याला खोलीत ढकललं। इतर कामगारांनी जहांगीरला खोलीतून बाहेर काढलं आणि खोलीला कुलूप लावलं।